Hello everyone, this is Raj Shinde, your chemistry teacher. Welcome to my YouTube channel. Its name is Raj Sir Chemistry 69. तर राज सर केमिस्ट्री 69 हा जो YouTube चॅनल मी आपणासाठी स्टार्ट केलेला आहे. स्टार्ट करण्यामागचं रिझन आहे की जो केमिस्ट्री सब्जेक्ट आहे या केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये जे व्हॉटेवर वेगवेगळे टॉपिक आहेत दे आर रिलेटेड टू फिजिकल केमिस्ट्री, दे आर रिलेटेड टू इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, दे रिलेटेड टू ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे या केमिस्ट्री मध्ये आपण जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स आपण काय केलेले स्टार्ट केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जवळपास आपण केमिकल थर्मोडायनामिक्स हा महाराष्ट्र बोर्ड साठी सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे त्याची आपण व्हिडिओ सेशन स्टार्ट केले आहेत. त्याचबरोबर सायमल्टेनियसली आपण जे पीवायक्यू सिरीज आहे ते ऑफिशियली अनाउन्समेंट मी ऑलरेडी केलेली आहे. त्यामध्ये मी असं सांगितलं की हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत एमएचटी सीईटी एक्झामिनेशन मध्ये, हे एमएचटी सीईटी एक्झामिनेशन मध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्या टॉपिकवरती विचारले जाणारे जे पीवायक्यू आहेत, म्हणजे पीवायक्यू म्हणजे काय, प्रिव्हियसली इयर आस्क्ड क्वेश्चन्स, हे क्वेश्चन्स आज आपण काय करतोय स्टार्ट करतोय. याचाच एक भाग म्हणजे आज आपण एक अत्यंत महत्वाचा टॉपिक ज्याच्यावरती आपण पीवायक्यू काय करणार आहोत स्टार्ट करणार आहोत. इट्स नेम ऑफ टॉपिक इज ट्रान्झिशन अँड इंटर ट्रान्झिशन इलेमेंट्स. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स म्हणजे केमिस्ट्री मधला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा टॉपिक आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला सगळ्यात सोपा टॉपिक की ज्याच्यावरती स्कोर म्हणजे महाराष्ट्र बोर्ड एक्झामिनेशन आहे. त्या महाराष्ट्र बोर्ड एक्झामिनेशन मध्ये जर आपण पाहिलं तर ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स वरती जवळपास 6 ते 8 मार्क्सचे बोर्डचे क्वेश्चन काय केले जातात विचारले त्यावरती जात असतात. त्याचबरोबर एमएचटी सीईटी जी एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा जवळपास 2 ते 3 क्वेश्चन प्रत्येक वर्षी काय केले जातात विचारले जात असतात. तर आज आपण ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स हा जो काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याचे आपण काय करूया स्टार्ट करूया. चला मी फर्स्ट एमसीक्यू बघतोय. तर फर्स्ट एमसीक्यू आहे विच इज आस्क्ड इन एमएचटी सीईटी 2023. एमएचटी सीईटी 2023 ही जी एक्झामिनेशन झालेली आहे याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला बघा. क्वेश्चन आहे विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट्स डज नॉट एक्झिबिट फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज. म्हणजे तुम्हाला 4 पर्टिक्युलर ऑप्शन्स दिलेत, 4 एलिमेंट दिलेले आहेत आणि त्यापैकी तुम्हाला सांगायचं काय की याच्यापैकी फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करणारा सॉलिड कोणता नाहीये. क्वेश्चन असा आहे की ज्यामुळे आपल्याला माहिती आहे की फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज कोणते एलिमेंट शो करत असतात, कोणते एलिमेंट शो करत नसतात. हे जर ते अत्यंत सिंपल आणि साधा क्वेश्चन काय केलं विचारला गेलेला आहे. तर आता याच्यामध्ये बघूया आपण की कोणकोणते ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन ए दिलेला आहे क्रोमियम आहे, ऑप्शन बी आहे आयर्न आहे, ऑप्शन सी आहे कोबाल्ट आहे आणि ऑप्शन डी आहे निकेल आहे. तर हे 4 एलिमेंट्स विद्यार्थी मित्र आपल्याला काय केले दिलेले आहेत आणि यापैकी आपल्याला काय सांगायचं की जो गिव्हन एलिमेंट असणार आहे तो गिव्हन एलिमेंट्स पैकी फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी न दाखवणारा एलिमेंट्स कोणता आहे. तर आपल्या सर्वांना माहित आहे की फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणजे काय आहे. म्हणजे आपण नंबर ऑफ मोस्टली ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स हे जे आहेत दे आर मोस्टली एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ सॉलिड. हे सॉलिडच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी देणारे असे कोणते सॉलिड असतात किंवा व्हॉट इज मीन बाय फेरोमॅग्नेटिक. तर फेरोमॅग्नेटिक ही एक पर्टिक्युलर मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळते की हे जे सॉलिड्स असतात ते पॅरामॅग्नेटिक असेल, डायमॅग्नेटिक असेल, त्याचबरोबर फेरोमॅग्नेटिक या 3 कॅटेगरीमध्ये मोस्टली ते डिवाइड झालेले पाहायला मिळतात. म्हणजे फेरोमॅग्नेटिक म्हणजे काय की असे एलिमेंट्स ते काय करतात स्ट्रॉंगली मॅग्नेटिक मुवमेंट काय करत असतात शो करत असतात अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इफ व्हेन वी हॅव टू remove the magnetic field there also shows permanent magnetism. म्हणजे असे पर्टिक्युलर सॉलिड्स की जे काय करतात स्ट्रॉंगली मॅग्नेटिक मुवमेंट काय करत असतात शो करत असतात. त्याचबरोबर जर आपण जी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली आहे ती मॅग्नेटिक फील्ड जरी इव्हन आपण रिमूव्ह जरी केली तरी सुद्धा ते सॉलिड्स काय करत असतात परमनंट मॅग्नेटिक मुवमेंट आपल्याला शो केलेली पाहायला मिळते. सच सॉलिड्स वी कॉल्ड ॲज फेरोमॅग्नेटिक सॉलिड्स. त्या सॉलिड्सला आपण फेरोमॅग्नेटिक सॉलिड्स असं आपण म्हणतो. म्हणजे व्हाय सॉलिड्स शोज फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज. फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी काय दाखवतात बिकॉज ट्रान्झिशन एलिमेंट्स which contain more number of
अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ज्या एलिमेंट्स मध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कशा असतात, जास्त असतात, दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेटिक फील्ड. आता यामध्ये जर बघितलं आपण तर ऑप्शन आपल्याला वेगळं दिले बघा. ए ऑप्शन आहे क्रोमियम, ऑप्शन बी आहे आयर्न, ऑप्शन सी आहे कोबाल्ट आणि ऑप्शन डी आहे निकेल. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आयर्न असेल, त्याचबरोबर कोबाल्ट आहे आणि त्याचबरोबर निकेल. तर हे तीनही एलिमेंट जे आहेत हे काय करतात, फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी काय करत असतात, शो करत असतात. म्हणून दे आर युज्ड इन मेकिंग कॉइन, म्हणजे कॉइन तयार करण्यासाठी त्यांचा यूज केला जातो. म्हणून आपण त्या एलिमेंट्सला आयर्न, कोबाल्ट आणि निकेल या तीन एलिमेंट्सला आपण काय म्हणतो, कॉइनेज मेटल म्हणतो. म्हणजे कॉइन तयार करण्यासाठी यूज होतो. त्यामध्ये मोस्टली जर आपण बघितलं तर जो कोबाल्ट आहे तो जनरली मॅग्नेट तयार करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. म्हणजे हे जे तीन एलिमेंट्स आहेत, आयर्न आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, दे शोज परमनंट मॅग्नेटिक मुवमेंट, सो वी कॉल्ड ॲज फेरोमॅग्नेटिक सॉलिड्स. त्यांना आपण काय म्हणतो, फेरोमॅग्नेटिक सॉलिड्स म्हणतो. पण क्रोमियम जो आहे हा क्रोमियम मात्र काय आहे, फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवत नाही. सो द करेक्ट आन्सर ऑफ धिस क्वेश्चन इज अ क्रोमियम. बिकॉज क्वेश्चन काय विचारलाय, डज नॉट एक्झिबिट. डज नॉट म्हणजे काय असणार आहे, क्रोमियम डज नॉट एक्झिबिट फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी. तो फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवत नाही. समजलं. तरी अत्यंत सोपं एमसीक्यू, सहज 1 मार्क तुम्हाला मिळणारी एमसीक्यू आहे. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हा ऍक्च्युली असाच एक जनरली केमिस्ट्री मधली ब्रँच आहे की ज्यामध्ये असे सिंपल पिरियड टेबलचे रिलेटेड टॉपिक्स तुम्हाला पाहायला मिळतात. स्कोरिंगचे टॉपिक्स असतात की ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एमएसटी सीईटी एक्झामिनेशन मध्ये चांगलं पर्सेंटाईल मिळवायचे आहेत त्यांनी ह्या मोस्टली हे इनऑर्गॅनिक टॉपिक वरती जास्त काम करणं गरजेचं आहे, जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांना प्रायोरिटी जास्त देणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला जो स्कोर मिळणार आहे हा जास्तीत जास्त तुम्हाला हे इनऑर्गॅनिक टॉपिक तुम्हाला देत असत. चला आपण सेकंड एमसीक्यू बघूया. सेकंड एमसीक्यू दिलाय बघा, विच फ्रॉम फॉलोविंग एलिमेंट्स इज इन लिक्विड स्टेट ऍट रूम टेम्परेचर. म्हणजे तुम्हाला काय खाली 4 एलिमेंट्स दिले आहेत आणि तो रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेट मध्ये असणारा एलिमेंट कोणता आहे हा क्वेश्चन काय केलं, विचारला गेलेला आहे. अतिशय साधा, सिंपल आणि इट इज रिलेटेड टू पिरियडिक टेबल. तर आपण मॉडर्न 11th स्टँडर्ड मध्ये जो मॉडर्न पिरियडिक टेबल हा चॅप्टर पाहिला आहे. त्या मॉडर्न पिरियडिक टेबलच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की असे कोणते एलिमेंट्स आहेत की जे सॉलिड स्टेट मध्ये आढळले जातात, असे कोणते एलिमेंट्स आहेत की जे ते लिक्विड स्टेट मध्ये आढळले जातात आणि असे कोणते एलिमेंट्स आहेत की जे गॅसी स्टेट मध्ये आढळले जातात. त्यामध्ये वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा अत्यंत महत्वाचा रोल पाहायला मिळतो. हे ऑलरेडी आपण काय केले, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय केले, शिकलेलो आहोत. तर आता सिंपल क्वेश्चन आहे, बघूया. चला आता लिक्विड स्टेट मध्ये जे रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेट मध्ये आढळले जाणारा एलिमेंट कोणता, असा सिंपल क्वेश्चन एमएसटी सीईटी 2023 मध्ये काय केलं, 1 मार्कासाठी विचारला गेलेला आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे बघा. ऑप्शन ए दिलाय सेलेनियम, ऑप्शन ए दिलेला आहे सेलेनियम आहे, ऑप्शन बी दिलेला आहे ब्रोमिन आहे, ऑप्शन सी आहे आयोडीन आणि ऑप्शन डी आहे सल्फर. तर 4 एलिमेंट्स काय केलेत आपल्याला दिलेले आहेत. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सेलेनियम जो एलिमेंट आहे इट इज रिलेटेड टू ग्रुप 16. कशाशी रिलेटेड आहे, ग्रुप 16 शी रिलेटेड आहे आणि इट कॅन बी एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. तो कोणत्या स्टेट मध्ये आढळतो आपल्याला, सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आयोडीन जो आहे हा आयोडीन जर आपण बघितलं तर आयोडीन बिलॉंग्स टू ग्रुप 17. ग्रुप 17 त्याचे बिलॉंग आपल्याला आहे आणि त्याचबरोबर त्याचं वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं, त्याचं मॉलिक्युलर मास जास्त असल्यामुळं वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो. त्यामुळं जे काही ग्रुप 17 मधला जो एलिमेंट आहे लास्ट, तो एलिमेंट आपल्याला जनरली सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर जो सल्फर आहे, सल्फर इज ऑल्सो बिलॉंग्स टू ग्रुप 16 आणि तो सुद्धा आपल्याला सॉलिड फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये एकच ऑप्शन असा राहतोय की त्याला काय म्हणायचं, ब्रोमिन. हा कोणता आहे, ब्रोमिन. तर वी नो दॅट ब्रोमिन इज बिलॉंग्स टू ग्रुप 17. तो ग्रुप 17 शी बिलॉंग करतोय आणि इट कॅन बी एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. तो लिक्विड स्टेट मध्ये काय करतोय, बिलॉंग करतोय. मी ऑलरेडी आपण सांगितलं की देर आर ओनली 2 एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन अवर मॉडर्न पिरियडिक टेबल कॅन बी एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. असे 2 एलिमेंट आहेत की जे रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेट मध्ये तुम्हाला ऑलरेडी पाहायला मिळतात. त्यातला फर्स्ट जो एलिमेंट आहे तो आहे मर्क्युरी, की जो मेटलिक नेचर काय करतो, शो करतो. आणि सेकंड जो एलिमेंट आहे जो नॉन मेटल म्हणून कन्सिडर होतो
त्याला आपण काय म्हणतो, ब्रोमीन म्हणतो. तर ब्रोमीन आहे इट बिलॉंग्स टू ग्रुप 17 शी बिलॉंग करतो. इट्स सिम्बॉल इज Br. इट कॅन बी एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट मध्ये तो आपल्याला आढळ गेलेला पाहायला मिळतो. इट्स ॲटॉमिक नंबर इज 35 आणि इट इज रेडिश ब्राउन इन colored liquid. तर करेक्ट आन्सर ऑफ धिस क्वेश्चन इज अ ब्रोमीन. ब्रोमीन इज अ एलिमेंट विच कॅन बी एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट ऍट रूम टेम्परेचर. अतिशय सिंपल एमसीक्यू तुम्हाला पाहायला मिळतात. सो नेक्स्ट एमसीक्यू दॅट इज एमसीक्यू नंबर 3. तर एमसीक्यू नंबर 3 दिलाय बघा. काय दिलंय बघूया. फाइंड द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन फॉर कॉपर इन ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन. आपल्याला काय केलंय की ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये कॉपर जो इलेमेंट आहे त्यामध्ये हाऊ मेनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर इन ग्राउंड स्टेट. हा क्वेश्चन काय केलं विचारला गेलेला आहे. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. ऑप्शन ए दिलेला आहे 1, ऑप्शन बी दिलेला आहे 2, ऑप्शन सी दिलेला आहे 3 आणि ऑप्शन डी दिलेला आहे 4. तर हा जो काही क्वेश्चन आहे हा MST CET 2023 दिलेला आहे. अति सोपा आहे बघा. हाऊ वी विल सॉल्व. तर सोल्युशन त्याचं आपण बघू शकतो. सोल्युशन मध्ये जर आपण बघितलं तर डू यू नो व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ कॉपर. कॉपर जो आहे त्या कॉपरचा सिम्बॉल काय आहे Cu इज अ सिम्बॉल ऑफ कॉपर. इट्स ॲटॉमिक नंबर इज 29. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज argon 3d and 4s. 18 आणि 1 19 19 आणि 10 29. आता यामध्ये बघितलं तर आपल्याला हे कॉपर जे आहे या कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे. कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे असं आहे की जे कसं आहे मोर स्टेबल आहे, की ज्यामध्ये आपल्याला अॅनोमलस त्याचं नेचर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायला मिळालं आहे. एक एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायला मिळतं ड्यू टू स्टॅबिलिटीमुळे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळतं. आता यामध्ये जर बघितलं आपण तर 3d10 आहे, त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. So 10 elements are present in 3d orbital and last that is only one electron is present in 4s orbital. तर प्रश्न काय विचारला आपल्याला, फाइंड द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे कॉपरचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं तर 3d जे ऑर्बिटल आहे त्यामध्ये ऑल द 10 इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. ते पेअर्ड मध्ये आहेत आणि 4s ऑर्बिटल जे आहे त्या 4s ऑर्बिटल मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे इन गिवन क्वेश्चन the correct answer of the question is that is option number A, that is 1. तर कॉपर मध्ये आपल्याला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहायला मिळतो. सो दॅट इज द ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके. तर अतिशय असे सिंपल क्वेश्चन्स विचारले गेले बघा. म्हणजे जे असे काही क्वेश्चन्स आहेत की ज्यामध्ये जास्त तुम्हाला असे एफर्ट्स घ्यायची गरज पडणार नाही. साधे सिंपल क्वेश्चन आपण त्याच्यावरती काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. चला नेक्स्ट बघूया आपण. व्हॉट इज द नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन इच सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. म्हणजे आपण ट्रान्झिशन म्हणजे आपला जो टॉपिक आहे ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, की ज्याच्यामध्ये आपण ट्रान्झिशन एलिमेंटचा काय करतोय, स्टडी करतोय. आता हे ट्रान्झिशन एलिमेंट हे वेगवेगळ्या सिरीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आता ऍक्च्युली जर पाहिला आपण तर जो पिरियडिक टेबल आहे हा पिरियडिक टेबल आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे हा जवळपास 18 ग्रुप्स आणि 7 पिरियड मध्ये काय झाले डिवाइड झाले आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, आता सपोज मी त्याचं सोल्युशन सांगणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया की ऑप्शन्स काय दिले गेले आहेत की प्रत्येक ट्रान्झिशन सिरीज मध्ये हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट. ओके. ऑप्शन ए आहे 8, ऑप्शन बी आहे 10, ऑप्शन सी आहे 14 आणि ऑप्शन डी आहे 24. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि प्रत्येक सिरीज मध्ये किती एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. सोल्युशन आपण बघूया. तर आपल्याला माहिती आहे की देर हाऊ मेनी सिरीज आर प्रेझेंट. किती सिरीज असं सांगा मला. ओके गुड. तर किती असतात, देर आर 4 सिरीज. देर आर 4 ट्रान्झिशन सिरीज आर प्रेझेंट. तर पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला 4 ट्रान्झिशन सिरीज आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतात, की जी ट्रान्झिशन सिरीज आहे ही जनरली थर्ड जो ग्रुप आहे टू 12th ग्रुप, म्हणजे ऍज पर मॉडर्न पिरियडिक टेबल जर बघितलं आपण तर थर्ड ग्रुप तो आपल्याला 12th ग्रुप पर्यंत हे जनरली आपल्याला 10 ग्रुप्स
आपल्याला त्याच्यामध्ये काय करतात पाहायला मिळतात, लक्षात घ्या. आणि हे जे काही सिरीज आहेत तर 4 सिरीज आहेत. पहिल्या सिरीजला आपण म्हणतो 3D सिरीज, सेकंड आहे 4D सिरीज, थर्ड वन आहे 5D सिरीज आणि 6th वन आहे 6D सिरीज. आणि प्रत्येक सिरीज मध्ये आपल्याला 10 एलिमेंट्स पाहायला मिळतात. किती एलिमेंट पाहायला मिळतात? तर 10 एलिमेंट्स प्रत्येक सिरीज मध्ये ट्रान्झिशनचे आपल्याला पाहायला मिळतात, लक्षात घ्या. प्रत्येक म्हणजे टोटल जर आपण बघितलं तर देअर आर 10 ग्रुप्स are present in transition elements and there are 4 series. Okay, so total there are 40 elements are present in D block. Okay, तर जे करेक्ट आन्सर जे असणार आहे दॅट इज ऑप्शन नंबर असणार आहे बी असणार आहे. तुम्हाला ऑप्शन ए 8 दिला होता, बी 10 दिला होता, सी होता 14 आणि डी तुम्हाला काय दिला होता 24 दिलेला होता. तर अतिशय अशा सिंपल क्वेश्चन जे आहेत जे डायरेक्टली तुम्ही करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर हे एमसीक्यू 4 नंबर आपण पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट 5 नंबर एमसीक्यू दॅट इज विच अमॉंग द फॉलोइंग cations produce colorless aqueous solution in their respective oxidation state. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला काय केले की खाली असे 4 तुम्हाला जे आहेत कॅटायन दिले गेलेले आहेत आणि कॅटायनचे जे जर आपण एखादे ॲक्वियस सोल्युशन जर घेतलं तर हे कॅटायन्स कोणते ॲक्वियस सोल्युशन जे आहे हे कलरलेस तयार करू शकतात असा क्वेश्चन विचारला गेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की हे जर पर्टिक्युलर ह्यांचे जर ॲक्वियस सोल्युशन जर आपण तयार केले तर मिळणार ॲक्वियस सोल्युशन ह्यापैकी कोणतं कलरलेस असू शकतं हे जनरली काय केले विचारलं गेलं आहे इन देअर करस्पॉन्डिंग ऑक्सिडेशन स्टेट. आता बघा ऑप्शन काय दिलं आहे, ए ऑप्शन आहे Ti3 पॉझिटिव्ह. टी आय म्हणजे काय, टिटेनियम 3 पॉझिटिव्ह आहे. ऑप्शन बी आहे व्हॅनेडियम 3 पॉझिटिव्ह आहे. ऑप्शन सी आहे स्कॅन्डियम 3 पॉझिटिव्ह आहे आणि ऑप्शन डी आहे Cu2 पॉझिटिव्ह. आता यापैकी कोणता कॅटायन असणार आहे की जो काय करतोय कलरलेस ॲक्वियस सोल्युशन तयार करतोय हे आपल्याला काय करायचं पाहायचं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हाऊ यू टू सॉल्व्ह दिस एमसीक्यू. हे एमसीक्यू कसं सॉल्व्ह करा बघा, अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे. ह्यासाठी माहिती काय पाहिजे आपल्याला, प्रत्येक जे काही ट्रान्झिशन एलिमेंट तुम्हाला दिले गेले आहेत त्यांचा ऍटॉमिक नंबर माहित पाहिजे. आणि जर ऍटॉमिक नंबर जर तुम्हाला माहिती असेल तर डेफिनेटली काय करू शकता तुम्ही त्याचं जे नंबर ऑफ त्यामध्ये असणारे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते अनपेअर्ड इलेक्ट्रॉन करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आणि ही कलर ही जी काय प्रॉपर्टी आहे ह्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, तर त्यासाठी एक सिंपल ट्रिक सांगतो, लक्षात घ्या. जर एखाद्या पर्टिक्युलर ॲटम मध्ये किंवा त्याच्या असणाऱ्या आयन मध्ये जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तर त्याचं ॲक्वियस सोल्युशन हे नेहमी कलरड असतं. आणि ज्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये मग ते ॲटम असेल किंवा आयन असेल त्यांच्यामध्ये ऑल इलेक्ट्रॉन जर पेअर्ड असेल, कुठलाही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट नसेल तर त्याच्यामध्ये ते सोल्युशन कसं असणार आहे, कलरलेस असणार आहे. म्हणजे आपल्याला कॅटायन असा शोधायचा आहे, असा कॅटायन आपल्याला शोधायचा आहे की तो कॅटायन मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्याचं लिहित असताना आपल्याला असं पाहायला की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच प्रेझेंट नसेल तर त्याचं ॲक्वियस सोल्युशन कसं असणार आहे, कलरलेस आपल्याला पाहायला मिळेल. सो आय विल राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूया सोल्युशन. आता यामध्ये बघूया फर्स्ट जो दिलेला आहे कॅटायन ऑप्शन ए आहे दॅट इज Ti3 पॉझिटिव्ह. कुठला हा Ti3 पॉझिटिव्ह. आता बघा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज मधला हा इलिमेंट आहे टिटेनियम आहे आणि याचा ॲटॉमिक नंबर जो आहे किती आहे तर 22 आहे. किती आहे तर त्याचा असणारा ॲटॉमिक नंबर जो आहे तो किती आहे 22. म्हणजे टायटॅनियम जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 22 दिलेला आहे. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं आपण आर्गॉन 3D आणि 4s हे 18 आणि 2 20 20 आणि 2 22 बरोबर. हे झालं टायटेनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण आपल्याला विचारलं काय Ti3 पॉझिटिव्ह मध्ये, म्हणजे जर 3 इलेक्ट्रॉन त्याने जर लॉस केले तर तो काय होणार आहे Ti3 पॉझिटिव्ह होणार आहे. त्यामुळे 3 इलेक्ट्रॉन जे आहेत जे आपल्याला रिमूव्ह करायचे ते कशात होणार तर 2 4s मधले होणार. त्यामुळे 4s किती होणार 0 होणार आणि 3D1 काय होणार 3D2 जो आहे तो आपल्याला 1 झालेला पाहायला मिळेल. म्हणजे इन Ti3 पॉझिटिव्ह फॉर्म there is only one unpaired electron is present. There is no electron is present in
4s ऑर्बिटल. 4s ऑर्बिटल मध्ये एकही इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही आणि 3d ऑर्बिटल मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असेल तर त्याचा असणार ऍक्विस सोल्युशन कसं असणार आहे, कलर्ड असणार. ऍक्विस सोल्युशन कसं असणार आहे, कलर्ड असल्याचं पाहायला मिळतं. लक्षात घ्या. त्यामुळं ए जो ऑप्शन असणार आहे इट इज नॉट द करेक्ट आन्सर. ओके, चला सेकंड जे आहे दॅट इज V3 पॉझिटिव्ह. कुठला असणार, V3 पॉझिटिव्ह. त्या अगोदर मी तुम्हाला व्हॅनाडियम, त्यामध्ये जर बघितलं व्हॅनाडियम त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 23 आहे. ऍटॉमिक नंबर किती आहे, 23 आहे. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय दिलेलं आहे, आर्गॉन, 3d आणि 4s. याच्यामध्ये ऍटॉमिक नंबर आहे 18, 18, 18 आणि 2 20, 20 आणि 3 23. याच्यामध्ये जेव्हा आपण वेगवेगळे बॉक्स डायग्राम दाखवत असतो त्या बॉक्स डायग्राम मध्ये आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 3 आहेत, 1 2 3. जस्ट लाईक अबो प्रिन्सिपल, हंट्स रूल आणि पॉलिश फ्युजन प्रिन्सिपल, हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे रूल आहेत त्याच्यानुसार मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतोय. आणि 4s मध्ये किती असणार आहे, 2 इलेक्ट्रॉन्स असे पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये काय आहे की जो तुम्हाला व्हॅनाडियम विचारला गेलेला आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये, तर 3 पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट जे आहे दॅट इज V3 पॉझिटिव्ह फॉर्म. म्हणजे आपल्याला काय करायचं, ह्याला 3 पॉझिटिव्ह मध्ये जर आणायचं असेल तर 3 इलेक्ट्रॉन काय करायला पहिला लॉस करावं लागते. मग आता मी काय करणार आहे, आउटर मोस्ट जे ऑर्बिटल आहे ह्यातनं मी काय केले, 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर काय होणार आहे, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, 0 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि 1 इलेक्ट्रॉन जो असणार आहे यातला मी 1 इलेक्ट्रॉन काय केला, कमी केला. म्हणजे टोटल जर बघितलं आपण तर इन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ V3 पॉझिटिव्हच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जर आपण बघितलं तर देर आर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती होते, आपल्याला 1 पाहायला मिळाला होता. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आपण स्मॉल एन रिप्रेझेंट करू शकतो. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती होते, 1 होते. त्याचबरोबर याच्यामध्ये जर बघितलं तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आपल्याला मिळाले ते नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती मिळाले, आपल्याला 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्यामध्ये पाहायला मिळेल. लक्षात घ्या. आता यामध्ये जर आपण बघितलं तर नेक्स्ट जे आहे दॅट इज सी मध्ये आपण बघूया. सी मध्ये जर बघितलं आपण तर सी ऑप्शन आहे Sc3 पॉझिटिव्ह. त्यामध्ये मी स्कॅन्डियमचं फक्त लिहितो. स्कॅन्डियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 21 आहे, बरोबर. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक शॉर्टकट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो मी, आर्गॉन. आणि जे ऑर्बिटल आपण फिल करणार आहोत दॅट इज 3d आणि 4s. ऍटॉमिक नंबर किती आहे, 21 असणार आहे. त्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार, 21. ऍटॉमिक नंबर आर्गॉनचा किती, 18 प्लस 2 दॅट इज 20 प्लस 1 दॅट इज 21. आता 3d मध्ये जर बघितलं आपण तर 1 2 3 4 5 आणि 4s2, बरोबर. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं आहे, स्कॅन्डियमचं आहे. पण आपल्याला विचार कशाचं आहे, स्कॅन्डियम 3 पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 3 इलेक्ट्रॉन काय करावं लागतील, आपल्याला लॉस करावं लागतील. आणि नंतर आपण नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहायला लागतात. ह्याच्यामध्ये जे आउटर मोस्ट ऑर्बिटल आहे त्यातले मी 2 इलेक्ट्रॉन काय केले, रिमूव्ह केले. आणि 3d मधून काय केलं, 1 इलेक्ट्रॉन काय केलं, रिमूव्ह केला. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर देर इज नो एनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ स्कॅन्डियम. स्कॅन्डियम अटेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक argon. So all the electrons which are present in scandium 3 positive ion, all the electrons which are present in scandium 3 positive ions are paired. So there is no unpaired electron is present in their electronic कॉन्फिगरेशन. त्यामुळं करेक्ट आन्सर जे असणार आहे स्कॅन्डियम 3 पॉझिटिव्ह असणार आहे. तरी सुद्धा आपण जो डी ऑप्शन दिला आहे तो एकदा चेक करूया. ऑप्शन डी आहे कोणता, Cu2 पॉझिटिव्ह. कुठला आहे, Cu2 पॉझिटिव्ह. त्याचा Cu ऍटॉमिक नंबर किती आहे, त्याचा 29 दिलेला आहे. आता याच्यामध्ये जर आपण शॉर्टकट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं बघितलं आपण तर आर्गॉन आणि 3d आणि 4s, बरोबर. आता याच्यामध्ये कसं आहे, एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे क्रोमियम आणि कॉपर याच्यामध्ये बघितलं तर एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहतं ड्यू टू मोर स्टेबिलिटी. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मोर स्टेबल असल्यामुळं ते आपल्याला त्यामध्ये एक्सेप्शनल केस पाहायला मिळते. तर याच्यामध्ये 18 प्लस 1 दॅट इज 19 प्लस 10 दॅट इज 29. ते हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे, कॉपरचा आपल्याला पाहायला मिळेल. पण कॉपर जो विचारा गेला आहे आपल्याला तो कॉपर कुठला आहे तर फक्त +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. त्यामुळे मी ह्याच्यामधून काय करतो, 2 इलेक्ट्रॉन काय करतो, रिमूव्ह करतो. ह्यातला मी 4s मधून 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला आणि 10 जे आहे त्या 10 मधला 1 इलेक्ट्रॉन काय केलं, रिमूव्ह केला. म्हणजे 3d मध्ये जे इलेक्ट्रॉन्स मला पाहायला मिळाले ते किती असणार, 1 2 3 4 5 6
7, 8 and 9. So there is a one unpaired electron is present in the Cu2 positive ion. तर Cu2 positive ion मध्ये आपल्याला जनरली वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असलं पाहायला मिळाला. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर इन Ti3 पॉझिटिव्ह मध्ये जर बघितलं तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती होते? 1 होते. V3 पॉझिटिव्ह मध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती होते? 2 होते. त्याचबरोबर स्कॅन्डियम 3 पॉझिटिव्ह मध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती होते? 0 होते. आणि Cu2 पॉझिटिव्ह जो आयन आहे त्यामध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती होते? 1 होते. जर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असेल तर त्यांचं ऍक्वेस सोल्युशन हे नेहमी कसं असणार? कलरड असणार. पण ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स नसतील म्हणजे ऑल इलेक्ट्रॉन जर पेअर्ड असतील तर त्यांचं ऍक्वेस सोल्युशन जे असणार आहे ते ऍक्वेस सोल्युशन त्यांचं कसं असणार आहे? कलरलेस असणार आहे. म्हणजे कलरलेस ऍक्वेस सोल्युशन हे आपल्याला Sc3 पॉझिटिव्ह हे जे आयन आहे हे आपल्याला तयार करून दिलेलं पाहायला मिळेल. लक्षात घ्या. म्हणजे Sc3 पॉझिटिव्ह आयन shows colorless aqueous solution in their oxidation state. So C option is the correct. अतिशय सिंपल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे रिलेटेड हा क्वेश्चन आपल्याला काय केला होता? विचारला गेलेला होता. चला नेक्स्ट बघूया आपण 6 नंबर क्वेश्चन दिला आहे बघा. विच इज ऑल्सो आस्क्ड इन MST CET 2023. MST CET 2023 मध्ये विचारला आहे आणि क्वेश्चन आहे विच फ्रॉम फॉलोइंग एलिमेंट्स एक्झिबिट फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी. जस्ट आपण आता जस्ट क्वेश्चन काय केला आपण डिस्कशन केला विच इज ऑल्सो रिलेटेड टू फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी. म्हणजे जर क्वेश्चन जर विचारले गेलेले जर थोडेसे पीओपी जर आपण डिस्कशन केले तर आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की MST CET मध्ये ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स हा जो काय टॉपिक आहे या टॉपिकवर कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. चला सेम रिझन तिथे आपण अप्लाय करू शकतो. विचारलंय काय तुम्हाला? हे फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज असणारा शो करणारा एलिमेंट कोणता आहे? ऑप्शन ए दिलाय तुम्हाला Mn दिलाय दॅट इज मॅग्नीज. ऑप्शन बी दिला आहे दॅट इज कोबाल्ट. ऑप्शन सी दिला आहे दॅट इज झिंक आणि ऑप्शन डी दिलेला आहे तुम्हाला स्कॅन्डियम दिलेला आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ओनली 3 एलिमेंट शोज फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज इन ट्रान्झिशन फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. आणि ती सिरीज मध्ये जे इलिमेंट आहेत दॅट इज आयर्न, कोबाल्ट आणि निकेल. त्यामुळे ऑप्शन जी ए दिलाय मॅग्नीज, ऑप्शन बी दिला आहे कोबाल्ट, ऑप्शन सी दिलाय झिंक आणि ऑप्शन डी दिलाय स्कॅन्डियम. यापैकी जो कोबाल्ट जो इलिमेंट असणार आहे तो काय करतो? फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी काय करतो? शो करतो. इट शोज परमनंट मॅग्नेटिक मोमेंट. परमनंट मॅग्नेटिक मोमेंट शो करतो. इट कंटेन्स मोर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. जरी इव्हन आपण मॅग्नेटिक फील्ड जरी अप्लाय केली असेल ती जर रिमूव्ह जरी केली तरी सुद्धा ते काय करतात? त्याचं असणारं जे काय मॅग्नेटिझम जे आहे ते काय करतात? आपल्याला शो केले गेलेले पाहायला मिळतात. तर हे जनरली आपण 5 नंबर क्वेश्चन्स आपण डिस्कशन केला. त्याचबरोबर 6 नंबर जो क्वेश्चन आहे MST CET 2023 मधला जो विचारला गेलेला आहे तो आपण काय केले? पाहिलेला आहे. ओके, सो नेक्स्ट MCQ दॅट इज MCQ नंबर 7. तर 7 नंबर MCQ आहे बघा. हे पण MST CET 2023 ला विचारला गेलेला आहे आणि MCQ आहे विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग possess half period d orbitals either in expected or in observed electronic configuration. असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे बघा. कसा सोडवायचा? क्वेश्चन काय विचारला गेलाय पहिली गोष्ट समजून घ्या. म्हणजे ज्यावेळी हे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत, ऑप्शन ए दिला आहे आयर्न आहे, ऑप्शन बी दिलाय मॅग्नीज दिला आहे, ऑप्शन सी दिलाय निकेल दिलाय आणि ऑप्शन डी दिलाय कोबाल्ट दिला आहे. आणि 4 एलिमेंट पैकी जे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असतो मग ते एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असू द्या किंवा ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असू द्या. म्हणजे एक्सपेक्टेड आणि त्याचबरोबर ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जे डी ऑर्बिटल्स मध्ये जे इलेक्ट्रॉन असणार आहेत ते कोणत्या एलिमेंट मध्ये हाफ फिल्ड असणार आहेत असा क्वेश्चन काय केलं विचारला गेलेला आहे आणि त्याचे ऑप्शन हे दिलेले आहेत. आता यापैकी जर आपण जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जो Mn एलिमेंट आहे कोणता आहे? मॅग्नीज आहे. तर मॅग्नीज जो एलिमेंट आहे त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 25 आहे. आणि मॅग्नीजचा ऍटॉमिक नंबर 25 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? आर्गॉन, 3d आणि 4s. याच्यामध्ये ऍटॉमिक नंबर 18 आहे. 18 2 20
20 आणि 5 किती असणार 25. सो दिस इज द ऑब्झर्वड अँड एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेट्स, की ज्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला प्रश्न विचारला गेलाय की त्यामध्ये जे डी ऑर्बिटल असणार आहेत ते डी ऑर्बिटल कशी पाहिजेत तर हाफ फिल्ड पाहिजेत. कशी पाहिजेत हाफ फिल्ड पाहिजेत. म्हणजे बघा डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स 5 आहेत, त्यामध्ये 1 2 3 4 अँड 5, म्हणजे हाफ फिल्ड डी ऑर्बिटल आपल्याला पाहिजे ते याच्यामध्ये मिळते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं एमएनचं मग ते एक्सपेक्टेड असेल किंवा ऑब्झर्वड की ज्यामध्ये डी ऑर्बिटल तुम्हाला हाफ फिल्ड पाहायला मिळेल. परंतु जे ऑप्शन्स आहेत जसं की आयर्न असेल, निकेल असेल किंवा कोबाल्टचं, ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो त्यावेळी तुम्हाला असं आढळून जातं की जे डी ऑर्बिटल असणार आहे ते तुम्हाला कम्प्लिटली हाफ फिल्ड तुम्हाला पाहायला मिळत नाही. सो करेक्ट ऑप्शन दॅट इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज एमएन. ठीक आहे. चला नेक्स्ट नंबर एमसीक्यू जे आहे, एमसीक्यू कोणता बघा, एमसीक्यू नंबर आहे 8. कोणता आहे एमसीक्यू नंबर 8 आहे. एमसीक्यू काय दिले, विच एलिमेंट फ्रॉम फॉलोइंग डज नॉट एक्झिबिट स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट इन +3 स्टेट. म्हणजे आपल्याला खाली 4 एलिमेंट दिलेत आणि त्या 4ही एलिमेंटचे +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कोणते आयन्स स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट दाखवत नाहीत, असा क्वेश्चन काय केलं विचारला गेलेला आहे. अतिशय सिंपल क्वेश्चन, अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. बघा असा क्वेश्चन जर विचारला गेला तर सिंपली सांगतो, देर इज नो नीड टू राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑल द एलिमेंट्स इन डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. वेगळं जसं आता इथे विचारलंय +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आपल्याला काय करावं लागेल, हे सगळे एलिमेंट लिहावे लागतील. ह्या सगळ्या एलिमेंटचं तुम्हाला काय करावं लागेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागेल. त्यातनं मग कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असणार आहेत तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्हाला रिमूव्ह करावे लागतील. आणि रिमूव्ह केल्यानंतर जे डी ऑर्बिटल मिळणार आहे त्या डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, जर 1 इलेक्ट्रॉन असेल तर 1 पॉईंट मध्ये असेल, 2 इलेक्ट्रॉन असेल तर 2 पॉईंट असेल, 3 इलेक्ट्रॉन असेल तर 3 पॉईंट, 4 असेल तर 4 पॉईंट, 5 असेल तर 5 पॉईंट. म्हणजे तुम्हाला बोहर मॅग्नेटॉन एवढी मॅग्नेटिक मुवमेंट तिथे पाहायला मिळते. आणि ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट नसणार आहेत ते काय करणार आहे, जनरली आपला असलं आजचा आन्सर असणार आहे. बघा ऍटम दिलेला आहे का आपल्याला क्रोमियम. मी आता त्याचं सोल्युशन देतो तुम्हाला, अति सिंपल आहे, शॉर्टकट पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. ऍटॉमिक नंबर कुठलं काय दिलं, पहिला ऑप्शन जो दिला आपल्याला क्रोमियम दिला आहे आणि त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे 24 आहे. ऍटॉमिक नंबर किती आहे 24 आहे. आता आपल्याला काय ट्रिक जे असणार आहे ती ट्रिक आहे, आपल्याला डायरेक्ट काय करायचं, जो ऍटॉमिक नंबर दिलेला आहे त्या ऍटॉमिक नंबर, जेवढा ऍटॉमिक नंबर असतो तेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात तेवढे काय असतात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे जर ऍटॉमिक नंबर 24 असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण किती असणार आहे 24 असणार. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 3 इलेक्ट्रॉन लॉस करायचे. 3 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर जर इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याला आपण नोबेल गॅस एलिमेंट म्हणतो, त्याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्हाला मिळत असेल, त्यांचा ऍटॉमिक नंबर जर तुम्हाला मिळत असेल तर डेफिनेटली काय असणार आहे की त्याची स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट जी असणार आहे ती तुम्हाला 0 पाहायला मिळेल. मग बघूया हे कोणकोणते एलिमेंट्स असणार आहे. मग नोबेल गॅस एलिमेंट मध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन, की ज्यांचा ऍटॉमिक नंबर आहे 2, 10, 18, 36, 54 आणि 86. हे जर एवढा नंबर जर मिळत असेल तर समजून घ्यायचं की त्यांचा स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट कशी असणार आहे 0 असणार आहे. बघा आता क्रोमियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 24 आहे. ज्यातनं +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आपल्याला काय केलं विचारलं गेलंय, मी त्यातनं 3 इलेक्ट्रॉन काय करायचे मायनस करायचे. टोटल किती आले 24 - 3, टोटल किती आले 21 आले. पण जे आपल्याला हवे होते किती पाहिजे होते, आपल्याला 10 पाहिजे होती, 18 पाहिजे होते, 36 पाहिजे होते, 54 पाहिजे होते आणि 86 पाहिजे होते. ह्याच्यापैकी आली का नाही आली. सो दिस इज आवर नॉट द करेक्ट आन्सर. हे करेक्ट आन्सर असू शकत नाही आपलं. त्यानंतर सेकंड बघूया आपण, व्हॅनेडियम दिलेला आहे. व्हॅनेडियमचा जो ऍटॉमिक नंबर आहे तो आहे 23 आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार आहे 23 असणार आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचे +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये काय करायचे, त्यामधून 3 इलेक्ट्रॉन काय करायचे मायनस करायचे. टोटल किती असणार आहे 23 - 3 दॅट इज 20. हा नंबर आला आपल्याला, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं का ऍटॉमिक नंबरचं नाही आलं. सो दिस ऑप्शन इज ऑल्सो नॉट करेक्ट. त्यानंतर सी ऑप्शन आहे दिलेला आपल्याला, बघा जो दिलाय टायटॅनियम दिलेला आहे. टायटॅनियमचा ऍटॉमिक नंबर जो आहे दॅट इज 22 असणार आहे. आता 22 ऍटॉमिक नंबर आहे म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार आहेत 22 असणार आहेत. याच्यामधून +3 ऑक्सिडेशन म्हणल्यानंतर काय येणार आहे 3 मायनस करायचे. म्हणजे 22 - 3 जर केलं तर जवळपास 19 इलेक्ट्रॉन मिळणार आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालं आपल्याला नाही मिळालं. ओके, सो सी इज ऑल्सो नॉट आवर आन्सर. आणि लास्ट ऑप्शन दॅट इज स्कॅन्डियम. स्कॅन्डियम जो असणार आहे ज्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे 21 असणार आहे.
atomic number 21 आहे, ह्याचा अर्थ काय असणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे असणार आहेत दॅट इज ऑल्सो 21 असणार आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे, हे 21 मायनस काय करायचं 3 करायचं, 21 मायनस 3 केल्यानंतर नंबर किती आला, 18 आला. इट अक्वायर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक नोबेल गॅस एलिमेंट. बरोबर, त्याला काय म्हणतो आपण, नोबेल गॅस एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय केलं, त्याने अक्वायर केलं. त्यामुळे जर नोबेल गॅसचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तो अक्वायर करत जर असेल तर देर इज नो एनी फ्री इलेक्ट्रॉन इज अवेलेबल. अनपेरियड इलेक्ट्रॉन असणार आहे का, नाही. जर अनपेरियड इलेक्ट्रॉन जर 0 असेल तर ऑब्विसली काय असणार आहे, त्याची स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट जी असणार आहे ती तुम्हाला 0 बोहर मॅग्नेट्रॉन तुम्हाला बघायला मिळेल, 0 BM तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो डी दॅट इज स्कॅन्डियम इज द करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण MST CET 2023 याच्यामध्ये जे PYQs होते, क्वेश्चन्स जे होते ते आज आपण काय केले, डिस्कशन केलेले आहेत. अतिशय सिंपल टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये व्हॉट एव्हर जे काही PYQचे क्वेश्चन विचारले गेले आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण या PYQ सिरीज मध्ये काय करणार पाहणार आहोत. तर आजचा जर सेशन ट्रान्झिशन आणि नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स वरती जर आजचा सेशन जर तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली हा जो काही व्हिडिओ असणार आहे, हा जो काही सेशन आहे त्याला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुमचे काय डाऊट्स असतील, काय अजून ट्रिक्स काय हवे असेल किंवा अजून काय कन्सेप्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन माहित असेल तर डेफिनेटली कमेंट सेशन मध्ये जाऊन तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. डेफिनेटली आय विल गिव्ह द आन्सर ऑफ द क्वेश्चन. ओके, सो थँक्यू व्हेरी मच गाइज टू वॉचिंग माय सेशन. हॅव अ नाईस डे.